फेंगल चक्रीवादळानं तामिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये हाहाकार माजवलाय। तामिळनाडूतील धर्मापुरी आणि कृष्णागिरी जिल्ह्यातील पश्चिमेकडील जिल्हे पुराच्या विळख्यात सापडलेले आहेत। याचे भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। व्हिडिओ पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कृष्णागिरीला गेल्या 2 ते 3 दशकात अभूतपूर्व पूर आला असून पुराच्या पाण्यात कार आणि इतर वाहनं वाहून गेलेली आहेत। सकल भागात पाणी साचलंय। या ठिकाणची ही भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता। मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे व्हिडिओ फुटेज आता समोर आलेले आहेत, ज्यामध्ये कार आणि बस पाण्यात वाहताना दिसत आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। नागरिकांना वाहतुकीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात देखील बंद ठेवण्यात आलेले आहेत। शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसलाय। सुरक्षेच्या नियमांचं पालन करून परिस्थिती सुधारल्यास सेवा पुन्हा सुरू करण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फेंगल चक्रीवादळानं तामिळनाडूमध्ये चांगलाच हाहाकार माजवलेला आहे। बसेस देखील पाण्यात वाहून गेलेल्या आहेत। याचे थरारक आणि भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।